तुझी नावे रूपे अनेक आहेत, सर्वभूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा। आणि मी अशी छोटीशी पूजा करते आणि हे जे आहे हे नारळ लक्ष्मीपूजनचं आहे, जे मी 12ही महिने ठेवते आणि दर गर्दी आहे यार थोडीशी, आता माहित नाही आम्हाला किती वेळानंतर नंबर येतो. हाय एव्हरीवन, आय होप यू ऑल आर डुईंग ॲब्सोल्युटली अमेझिंग. मी श्रुती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या अनदर ब्लॉगमध्ये. श्रुती आणि बरंच काही. आज तुम्हाला माहीतच आहे, आज आहे मार्गशीर्षचा गुरुवार. आजचा दुसरा गुरुवार आहे, बट लास्ट गुरुवारी मी तिकडे होती आणि लास्ट गुरुवारीच मी वापस आली. तर मग लास्ट गुरुवारी मी फक्त उपवास केला होता, तर मला पूजा काही मांडता आलेली नाही. सो ऑफिशियली माझ्यासाठी तर आज पहिलाच गुरुवार आहे आणि तुम्हाला दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. गुरुवार पण आहे, स्वामी समर्थांचा पण दिवस आहे. तो आजचा जो दिवस आहे खूप 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 शुभ आहे, खूप चांगला आहे. आणि आज मी आपल्या लक्ष्मी मातेची पूजा पण मांडणार आहे. सो तुम्हाला आज मॉर्निंगपासून मी काय केलं हे सगळं तुम्हाला व्हिडिओजमध्ये बघायला मिळेल. मी खूप काही शूट केलं नाही कारण सकाळी मला खूप जास्त घाई असते. मग मी राहुलला बोलली की तुम्ही जर इच्छा असेल तुम्ही उपवास करा, कारण आजचा मुहूर्त, आजचा दिवस खूप चांगला आहे, आजची पौर्णिमा पण आहे. सो ते बोलले ठीक आहे. म्हणून मग मी सकाळी त्यांच्यासाठी उसळ बनवली, साबुदाण्याची खिचडी, अधिरासाठी सँडविच बनवलं आणि आता मग मी सगळे कामं आटपून आता मी पूजेची सुरुवात करणार आहे. तर मग त्याच्या आधी आता आंघोळ वगैरे करून आता मी हार वगैरे बनवलेले आहे देवीसाठी. आणि मी कशी पूजा करते, काय करते ते तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. सो स्टे ट्यून टिल द एंड. आणि मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. पहिले मार्गशीर्ष गुरुवारची जी आहे ना, इतकी एक्साइटमेंट राहायची, इतकी जास्त एक्साइटमेंट राहायची मला, ते याच्यासाठी कारण आमच्या घरी 4ही गुरुवार काहीतरी नवीन 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 4 गोड पदार्थ बनायचे. मग त्यानिमित्ताने ते खायला मिळायचे, म्हणून मला खूप आवडायचे गुरुवार. आणि मला आठवते नाही, मला असं आठवते की मी शाळेत जायची, स्कूलमध्ये जायची 7th 8th स्टँडर्डमध्ये, तेव्हापासून मी हे गुरुवार करते. तर माझी खूप श्रद्धा आहे, मी कोणताच गुरुवार मिस करत नाही मार्गशीर्षचा. तर बट काही कारणास्तव मिस झाले, इट्स ओके. तर म्हणून आज माझ्यासाठी ऑफिशियली पहिला गुरुवार आहे. मी पहिले साडी वगैरे घालायची, बट आता असं होते की मॅनेज नाही होत. म्हणजे मला सगळे कामं आटपून आता लिटरली 10:30 वाजलेले आहे. 10:30 मला पूजेची तयारी करायला वाजलेली आहे. 1 तास नियर अबाउट मला पूजा करायला लागेल आणि साडी घालायला मला टाईम कन्झ्युमिंग आहे, म्हणजे मला अर्धा तास वगैरे लागते आणि तोपर्यंत अधिराला यायची वेळ होऊन जाते, म्हणून मी ड्रेसच घातला. तर आज अशी पूजा राहणार आहे. आणि आज स्वामी समर्थांचा दिवस पण आहे. तर आज आम्ही विचार केला की आज आम्ही मठमध्ये जाऊ. बट लेट सी, जर राहुल ऑफिसमधून लवकर आले तर डेफिनेटली आम्ही जाऊ, कारण माझी इच्छा आहे, मला जायचं आहे. बघूया व्हिडिओच्या लास्टपर्यंत आम्हाला जायला मिळते का. राहुल जर ऑफिसमधून लवकर आले तरच जाऊ, कारण इथनं मठ दूर आहे, नियर अबाउट 15 किलोमीटर वगैरे. आणि मुंबईचं ट्रॅफिक आम्हाला जायलाच 1 तास वगैरे लागते. जर ते 7 साडेसातपर्यंत घरी आले तरच आम्ही जाऊ. बघू, स्वामींनी बोलवलं तर नक्की जाऊ. चला, आज सकाळपासून मी काय प्रिपरेशन्स केली हे सगळं तुम्हाला बघायला. अधिराला स्कूलमध्ये ड्रॉप केल्यानंतर माझ्या कामाची जी स्पीड आहे ती एकदम 5x होऊन जाते. सो मी पूजेसाठी पहिले फुलं वगैरे, हार वगैरे आणायला गेली. हार तर नाही घेतले मी, फुलंच घेऊन आली, कारण मला घरी येऊन हार वगैरे बनवायचे होते. त्याच्यानंतर मग मी गार्डनमध्ये गेली. गार्डनमध्ये गेल्यानंतर मी तिथनं 5 प्रकारच्या फुलाच्या फांद्या घेऊन आली होती, कारण आज 5 फुलाच्या फांद्या हव्या असतात. तर त्याच्या आधी मी सगळे हे जे आहे तांब्याचे सगळे गडवे आहे, दिवा वगैरे आहे, सगळा मी घासून पुसून ठेवलेला होता. आणि जे मी फुलं वगैरे आणले होते त्याचा मला हार बनवायचा होता. एक देवीसाठी, कलशसाठी मला एक हार बनवायचा होता. आणि माझ्याकडे एक लक्ष्मी आणि विष्णूजीची मूर्ती, एक फोटो फ्रेम आहे, त्याच्यासाठी मला हार वगैरे बनवायचा होता. ही सगळी बेसिक प्रिपरेशन मी केली होती. मग त्याच्यानंतर मला पूजेला सुरुवात करायची होती. रांगोळी तर मी आधीच काढलेली होती, बट मला रांगोळीची पूजा करायची होती हळद कुंकू वगैरे टाकून. तर मग मी हळद कुंकू वगैरे टाकून रांगोळीची पूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या पूजेला सुरुवात केली.
नमस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुडारूढे कुलासुरभयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते सर्वदे सर्ववर्दे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धिबुद्धिप्रदे देवी भक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमुक्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योगसपूते महालक्ष्मी नमोस्तुते स्थूलसूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेश्वरी जगन्मार्त महालक्ष्मी नमोस्तुते श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषिते जगत्सिद्धे जगन्मार्त महालक्ष्मी नमोस्तुते. एकावी भक्तांनो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर्य वैभव प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्फूर्ती दया तुष्टी माता अधिष्ठात्री व लक्ष्मीच्या रूपाने राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती श्री समुद्रात सिंधू कन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी रासेश्वरी चंदनवनी चंद्रा चंपकवनी गिरिजा पद्मवनी पद्मा मालतीवनी मालती कुंदवनी कुंदवनी कीर्तिवनी सुशीला कदंबवनी कदंबमाला राजप्रासादी राजलक्ष्मी घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी माता ओळखली जाते. प्रियंकाप्ती कमलाकारे जठरी जन्मविला दाता सहस्रवदनी गाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी मातृलिंग गदा खेटक रविकिरणी झळके हाटक वाटी पियुष रसपाणी तारा शक्ती अगमय शुभजगा गौरी सांख्यमंती प्रकृती निर्गुण निर्धारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसी व्यापक रूपे तू स्थूल. आणि मी अशी छोटीशी पूजा करते. आणि हे जे आहे हे नारळ लक्ष्मीपूजनचं आहे जे मी 12ही महिने ठेवते आणि दर गुरुवारी त्याच्यातलं पाणी चेंज करते. आणि लक्ष्मी मातेची जी मूर्ती आहे जी मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी आणली होती ती ठेवली. लक्ष्मी यंत्र वगैरे आणि विडा वगैरे ठेवून फळ आणि देवीला नैवेद्य वगैरे करून अशी मी पूजा केली. अधीरा तू काय बनवत आहे ग? बोल. हॅलो एव्हरीवन, आज आपण का बनवून राहिली तुम्ही ब्लॉग मध्ये बघू शकता की आज आपण साबुदाण्याची उसळ बनवून राहिली. साबुदाण्याची उसळ नाहीये, साबुदाण्याची उसळ तर मी सकाळीच बनवली. साबुदाणा वडा. तुला काय खायचं आहे? आज आपल्याला साबुदाण्याचा वडा खायचा. तर अमेझिंग. आज आपण आलू शिलून लाले. आता मी स्कूल मध्ये येऊन घरी येऊन का बोलते काम करून राहिली. बघा माझी मुलगी म्हणजे किती कामाची आहे. शाळेतून येऊन ती काम करत आहे. हो ना, असं तुला सांगायचं आहे? हो ना. आलू शिलत आहे ती कारण तिला म्हणजे तिला चांगलं वाटते आपल्या मम्मीला थोडी हेल्प केली तर आता आम्ही दोघी जणी मिळून साबुदाणा वड्याचे प्रिपरेशन करत आहोत. तुला कधीपासून खायचं होतं का साबुदाणा वडा? मला तर एक वर्ष. कोणाचं फेवरेट आहे साबुदाणा वडा? माझं. आणि आज आपण जेव्हा माझी मम्मी ब्लॉग बनवते तर मलाही मी काहीही करते तर तिला माझी हेल्प करायची असते आणि मला पूजा अँड ऑल सगळं करता करता थोडं लेटच झालं. तर मी हे मिश्रण भिजवून ठेवणार होती बट ते मला भिजवायला वेळ नाही मिळाला कारण आज मला स्वामी समर्थांचा जाप पण करायचा होता. म्हणून आता मी अधीरा आल्यानंतर वडे बनवत आहे. थांब 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 गरम होते पहिले. ते पहिले त्याच्यावर तेल होऊ दे. तू हात नाही लावू फक्त बोल. ओके. आणि मम्मी कालू मग त्याच्यावर थोडंसं फक्त असं थोडं तेल हे करशील. ठीक आहे. हात नाही लाव. त्याला पहिले मम्मी कालू का सांग ना. कालू का मम्मी नाही. थांबून जा थोडं. आणि वडा माझा रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता हा जो आहे ना एकदमच म्हणजे तुम्हाला कमीच ऑइल दिसत असेल याच्यामध्ये. आणि याच्यात मी जे आलू वगैरे टाकले होते ते मी आधीच उकडून ठेवले होते आणि त्याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं. त्याच्यातलं पूर्ण मॉइश्चरने घालवलं की वडे असे छान होतात खुसखुशीत. अधीरा मला एक वेळा टेस्ट करून सांग वडा कसा झाला. ओके. आणि माझी उपवासाची थाळी पूर्णपणे रेडी झालेली आहे आणि अधीरा सांगेल टेस्ट. अधीरा आवडला? हो. साबुदाणा वडा कसा झाला? एकदम छान. एकदम छान झाला. मला एक वेळा ना हे करून दाखव.
क्रिस्पी झाला ना. येस, फायनली माझी मेहनत हे झाली, सफल झाली की तिला आवडला. दिस व्हिडिओ इज फ्रॉम किचन आणि मी बनवत आहे चहा. आज 4 वाजता आणि वाजलेले आहे 4 आणि हा जो टायमिंग आहे ना माझा 4 ते 5:30 हा माझा एकदम प्रोडक्टिव्ह टायमिंग असतो. याच्यात मला माझं काम करायचं असते. जे मला विचारतात तर की तुम्ही वेळ कसा काढता, तुम्ही मॅनेज कशा करते, तर अधिराचा जो नॅप टायमिंग आहे त्याच्यात मी थोडा वेळ काढते आणि ती क्लासला वगैरे जाते त्याच्यात मी थोडा वेळ काढते. मी असं माझं टायमिंग्स असे माझे काम मी मॅनेज करते. सो आजही माझी काय किती अर्निंग आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये बघायला मिळेल. सो व्हिडिओचा जो लास्ट पार्ट आहे तो बिलकुल स्किप नका करू. आणि आज गुरुवार असल्यामुळे आज तर स्पेशल गोड बनणारच आहे. तर हे एकदम नॉर्मल असं माझं रुटीन आहे. तर आज इम्पॅक्ट शो आहे, म्हणजे ज्यांनी बिस गुरुकुलमधनं मोर दॅन 50 lakhsची जी यांनी अर्निंग हिट केलेली आहे त्या लोकांचा शो असते. मी त्याची एक छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर करते. किया जैसे मैंने बताया कि मैं अपने आप को प्रूव करना चाहती थी, मैं अपने लिए कुछ ढूंढ रही थी, तो मैंने फेसबुक पे सर्च करना स्टार्ट किया वर्क फ्रॉम होम. इंस्टाग्राम में बिल्कुल भी चलाती नहीं थी, मुझे नॉलेज ही नहीं थी इस चीज की. तो लेकिन जब मेरे सामने बहुत सारे प्लेटफॉर्म आए मैंने सबको देखा, लेकिन मुझे बिज गुरुकुल में क्या दिखा कि यहाँ पे जो है ना एक लर्निंग प्लेटफॉर्म है. यहाँ से मुझे डिजिटल स्किल्स मिलेंगी जो मुझे लाइफ में बहुत ज्यादा ग्रो करवाएगी, क्योंकि एक अच्छी क्वालिफिकेशन होने के बावजूद भी मैं घर पे बैठी हुई थी. लेकिन कहीं ना कहीं बहुत ज्यादा एम्बैरसिंग फील होता था कि मैं बिल्कुल पीछे रह गई हूँ. मेरी फ्रेंड्स हैं जो मेरे साथ कॉलेज में थी, सभी कोई गवर्नमेंट सर्विस के ऊपर है, कोई अपना प्राइवेट जॉब कर रही है, कोई ट्यूशन सेंटर्स ओपन है किसी के, तो मैं क्या कर रही हूँ. तो मुझे अपने आप में ना कुछ फील होता था, तो इसलिए मैंने वर्क फ्रॉम होम को सर्च करना स्टार्ट कर दिया. आता आम्हाला करायची आहे स्वयंपाकाची तयारी. म्हणजे ऑलमोस्ट 5:30 वाजलेले आहे. तर मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे, कारण राहुलचा मला जस्ट कॉल येऊन गेला की ते लवकर ऑफिसमध्ये निघाले, तर आज आम्ही जाऊ आज मठात. सो तिथे जायच्या आधी मला पूर्ण नैवेद्य स्वयंपाक सगळं आटपून जायचं आहे. तर आज आमच्याकडे काय स्पेशल गोड बनवणार आहे हे तुम्हाला अधिरा सांगेल. आज आपल्याकडे काय गोड बनणार आहे का अधिरा? ऍपल कस्टर्ड. ऍपल कस्टर्ड नाही, फ्रूट कस्टर्ड. फ्रूट कस्टर्ड आज बनवतो, तर त्याच्यावर का पाहिजे बनाना, ऍपल, पोमोग्रॅनेट आणि आपण मध्ये असं मिक्स करू आणि आपण याला चमची घेऊ आणि आपण कस्टर्ड ऍपल पप्पाला खाऊ. बाय. फ्रूट कस्टर्डची रेसिपी तुम्ही ऐकली, प्लीज तिने सांगितली तशी रेसिपी बिलकुल नका बनवाल, कारण फ्रूट कस्टर्डमध्ये फक्त काय म्हणते त्याला उकळवत नाही. मी त्याची रेसिपी दाखवते तुम्हाला मी कसं फ्रूट कस्टर्ड बनवणार आहे. बट तिला ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी येते, कारण ती किचनमध्ये मी काहीतरी काम करत असलं तर तिला माझी हेल्प करायची असते, तर तिला ऑलमोस्ट गोष्टी येतात. थोड्या याच्यात हे जाते त्याच्यात ते जाते. आधी एका वाटीत मी थंड दूध काढून ठेवलं, त्याच्यात मी कस्टर्ड पावडर टाकणार आहे आणि हे दूध मी उकळलेलं आहे. मी याच्यात थोडं साखर टाकून याला मी उकळून घेणार आहे. त्यात थोडं कस्टर्ड पावडर टाकून मी त्याला एक उकळी येऊ दिली आणि आता मला फ्रूट्स टाकायचे होते, म्हणून मी त्याला नॉर्मल टेम्परेचरमध्ये येण्यासाठी मी त्याला थंड पाण्यात ठेवलं आणि मग ते थोडं थंड झाल्यानंतर मग आम्ही दोघींनी मिळून त्याच्यात फ्रूट्स टाकले आणि आम्ही याच्यात सगळे फ्रूट्स टाकलेले आहे. आता मी हे फ्रीजमध्ये ठेवणार 3 to 4 आवर्ससाठी. पहिले संध्याकाळी घरी मी दिवे वगैरे लावले, देवाला नैवेद्य वगैरे केला, कारण त्याच्यानंतर आम्हाला मंदिरमध्ये जायचं होतं. तोपर्यंत राहुल येऊन गेले होते. नैवेद्य करून आम्ही निघालो मंदिर जायला. तर आम्ही चाललेलो आहे स्वामी समर्थांच्या मठमध्ये. इट्स ऑलमोस्ट 7:40. इथून अर्धा तास दाखवत आहे, बट बघू आम्ही ऑन टाईम पोहोचतो का. मॅपमध्ये जरी अर्धा तास दाखवले असेल, बट आम्हाला पोहोचायला कमीत कमी 40 to 45 मिनिट्स लागले आणि फायनली आम्ही पोहोचलो. तिथनं आम्ही फुलं वगैरे घेतले, कारण स्वामींना आम्हाला फुलं वगैरे चढवायचे होते आणि तिथली इतकी मोठी लाईन होती. गर्दी आहे यार थोडीशी. आता माहीत नाही आम्हाला किती वेळानंतर नंबर येतो आणि आम्ही लागलेलो आहे. किती मोठी लाईन आहे.
आम्हाला मंदिरमधून घरी यायला 10 वाजले, ऑलमोस्ट 10 वाजले होते आणि मला खूप भूक लागून गेली होती कारण माझा आजचा उपवास होता. तर मग मी आल्यावर मी काहीच शूट नाही केलं कारण मी जेवण वगैरे केलं, सगळं आवरलं वगैरे आणि हे सगळं करता करता 11 वाजले आणि मला इतकी झोप येत आहे. बट मला व्हिडिओ एंड करायचा होता कारण मला तुम्हाला आजची माझी अर्निंग दाखवायची आहे. सो आज मी किती अर्निंग केलेली आहे, आजचा दिवस कसा होता, म्हणजे हे दाखवण्याचा इट्स नॉट अ शो ऑफ की म्हणजे तुम्हाला माझ्या ब्लॉग्समध्ये दिसत असेल की मी अर्निंग दाखवते, मी अर्निंग शो करते, मी इतका पैसा कमवते असं मी दाखवते. बट इट्स नॉट अ शो ऑफ, इट्स अ रियालिटी. कारण खूप लोकांचे मला मेसेजेस येतात की खरंच इतकी अर्निंग होते का, तुम्ही खरंच इतकं कमवू शकता का आणि तुम्हाला कोणाचा सपोर्ट आहे का, तुम्ही म्हणजे कोणाच्या सपोर्टनी इतकं सगळं करू शकता का, कारण आम्ही हाऊसवाईफ्स आहोत तर आम्हाला इतका वेळ नाही मिळत, आम्ही नाही करू शकत, आमचे मुलं छोटे आहे, असे जे आहे ना, असे एन नंबर ऑफ क्वेश्चन्स असतात. बट इफ आय कॅन डू वाय कांट यू. मलाही कोणाचा सपोर्ट नाही आहे, आम्हीही दोघं नवरा बायको असते, त्यांचंही पूर्ण दिवस ऑफिस असते, मुलगी आहे जिला पूर्ण दिवस मला बघावं लागते, तिचा अभ्यास पण मीच घेते, घरची सगळी छोटी मोठी सगळे कामं मी करते. बट स्टील आय मॅनेज दिस मच ऑफ अमाऊंट जस्ट बिकॉज ऑफ डिजिटल स्किल्समध्ये इतकं पॉवर आहे की तुम्ही तुमचं करिअर स्टार्ट करू शकता ॲज अ फ्रीलॅन्सर, ॲज अ ॲफिलिएट मार्केटर म्हणून. आणि ही इतकी सगळी जनरेट आपण सिंगल डेमध्ये अर्निंग करू शकतो. सो चला मी तुम्हाला माझी आजची अर्निंग दाखवून देते. And this is my today's earning which is 24,000 rupees and last 30 days मध्ये मी अर्न केलेले आहे 2,02,000 रुपीज. कॅन यू इमॅजिन, म्हणजे लिटरली इमॅजिन, म्हणजे ज्यावेळेस ना आता मला तर कंपॅरिझन करायची काही गरज नाही आहे की म्हणजे 2 लाखाची जी सॅलरी आहे कोणाला असते. आणि ऑफकोर्स यार ज्यावेळेस आपण म्हणजे काही म्हणजे करतो आणि आपण आपल्या फॅमिलीला वगैरे सपोर्ट करतो तर ती एक जी फिलिंग आहे ना ती खूप चांगली असते. तर मी तुमच्यासमोर रिफ्रेश करून दाखवलेलं आहे की आजची अर्निंग. प्लस मी तुम्हाला माझा याचाही डॅशबोर्ड दाखवते फोनचा, तुम्ही इथेही चेक करू शकता. माझी आजची अर्निंग 24,000 रुपीज आहे आणि लास्ट 7 डेजमध्ये मी 62,000 रुपीज अर्न केलेले आहे. लास्ट 7 डेज म्हणजे तुम्ही बघितलं असेल माझ्या मिनी ब्लॉग्समध्ये, लास्ट थर्सडेला मी तिकडे होती सासरी आणि या थर्सडेला मी इकडे आहे, म्हणजे एक्झॅक्ट 7 डेज झालेले आणि एक्झॅक्ट 7 डेजमध्ये मी 62,000 रुपीजची अर्निंग जनरेट केलेली आहे, जी विच इज एका एक्सपिरियन्स होल्डरची जी आहे ना इतकी अर्निंग असते ती मंथली, जी माझी वीकली अर्निंग आहे. ठीक आहे. तुम्ही ज्यावेळेस एनरोल करता मी बिलकुलच असं म्हणत नाही की तुम्ही पहिल्याच महिन्यात किंवा पहिल्याच 6 महिन्यात इतकी अर्निंग करणार. बट जर इफ आय कॅन अर्न दिस मच अमाऊंट विदिन अ वीक तर मी तुम्हाला तर रोडमॅप 3 मंथ्समध्ये तर देऊच शकते ना. पहिले 50,000 अर्न करायचा. फक्त आणि फक्त तुमचा एक लर्निंग माइंडसेट असायला पाहिजे आणि तुम्हाला काहीतरी करायची इच्छा. नाही तर बघा सक्सेस रेशो आहेत, बट जर असं असेल की ठीक आहे करून घेऊ, आपल्याला इतकं फ्लेक्झिबल तर वर्क आहे, डेडिकेटेडली तुम्हाला जेव्हा ऑफिसमध्ये सॅलरी मिळते, ऑफिसमध्ये ज्यावेळेस तुम्हाला सॅलरी मिळते त्यावेळेस तुम्ही 9 to 5 जॉब करता आणि मंडे टू फ्रायडे पूर्ण, कुठे कुठे तर सॅटर्डेला पण असते आणि 9 hours फक्त जॉब असतो आणि त्याच्यातले जे काय म्हणते ट्रॅव्हलिंग टाईम जो असतो तो अजून 3 तास असतो. मी माझ्या हस्बंडचा सांगत आहे, त्यांचा 13 तास जाते, 9 तास ऑफिस असते आणि बाकीचे 4 तास त्यांचं ट्रॅव्हलिंग असते. सो असा त्यांचा टायमिंग जातो, ते करतात. सो जर तुम्हीही वर्किंग प्रोफेशनल आहे, तुम्ही करत आहे, तर तुम्ही त्यांच्यासाठी ज्यावेळेस इतका वेळ काम करू शकता, सो तुम्ही स्वतःसाठी तर डेफिनेटली 2 to 3 hours काढू शकता. सो इफ यू आर रेडी तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, सो मला व्हॉट्सअपवर कनेक्ट करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, गुड नाईट.